नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण बघणार आहोत की मी एका हॉस्पिटलला आलेलो आहे। त्या हॉस्पिटलचा टँक मी गेल्या 3 वर्षापासून कंटिन्यू काम करत आहे। तर आपण तो मेंटेनन्सला आल्यामुळे तो टँकचे काम करायला घेतलेले आहे। नेहमीचे काम असल्यामुळे मला हे सोपे जाते। मी मासे काढायला घेतले आहे। मासे सर्व काढून झाले आहे। तर जे काळं फिल्टर दिसतंय ते आपण थोड्या पाण्यातच ठेवणार आहे, कारण ते गरम असल्यामुळे त्याला पाण्यातच ठेवायचं आहे आपल्याला। तर ती मॅट आहे, ते मॅट आपण 2-3 वेळेस ते पाण्यातच आपण बुडवणार आहोत, जेणेकरून ती घाण सगळी बाहेर निघेल। आणि ते जी वाळू आहे ती वाळू आपण एका साईडला लावणार आहे। दोन्ही टँक मोठा असल्यामुळे आपण ते दोन्ही साईडला आपण ती वाळू लावून घेणार आहे। आणि माझ्याकडे तो पाण्याची मोटर आहे, त्या मोटरच्या सहाय्याने आपण ते सगळं पाणी काढून घेतलेलं आहे। स्पंजच्या सहाय्याने पाणी काढून घेतलेलं आहे आणि ते वाळू पण आहे ना, स्पंजच्या सहाय्याने पूर्ण पाणी त्यातलं ओढून घेतलं आणि दोन्ही साईडला वाळू लावून दिलेली आहे। मी लावून धुवून आणलेली आहे आणि आपण ती फिश टँक मध्ये फिट केलेली आहे। जे पाईप होते ते आपण लॉनच्या खाली आपण परत फिट केलेले आहे आणि त्यातून आपण ना ते बाउल आहेत ते माठाचे, ते आपण त्याला फिट केलेले आहे आणि सँड पण व्यवस्थित सेट करून घेतलेली आहे दोन्ही साईडला, जेणेकरून ती लॉन वरती येणार नाही। सगळ्या साईडने आपण सँड टाकून घेतलेली आहे। आपण त्यात पाणी भरत आहोत। ते आता पाणी हळूहळू आता त्यात आपण फिल्टर फिट लावून घेणार आहे। पहिले फिल्टर पण चांगलं धुतलेलं आहे आणि ते आता लावून घेतात। दगड पण स्टोन वगैरे सगळे लावून झालेले आहे। परत ते फिल्टर जे आहे ते एकदा व्यवस्थित फिट करून घेऊ आपण त्यात आतमध्ये। इकडे आपण पाणी पण चालू ठेवलेलं आहे आणि बाकीचे काम पण करत आहोत आपण। आता पूर्ण पाणी भरत आलेलं आहे पूर्ण। त्यात हळूहळू मासे पण सोडणार आहोत। सगळे मासे सोडून झालेले आहेत। त्यात भरता भरता पाण्यात सगळं वायरिंगची सेटिंग करून घ्यायची आहे आपल्याला। प्लॅन्ट वगैरे पण लावून झालेले आहे। आता फिल्टर पण चालू केलं आहे, लाईट पण चालू केलेले आहे आतमधले। मासे व्यवस्थित फिरताय आतमध्ये, दोन्ही बाउल बंद चालू झालेले आहे। अशा तऱ्हेने हा सुंदर टँक तयार झालेला आहे। तर तुमच्याकडे असेच जर मोठं टँक असेल आणि तुमच्याकडनं मेंटेन होत नसेल तर माझ्याशी तुम्ही संपर्क करू शकता। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।